महायुतीतील तिन्ही पक्षांचा मालिक एक असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। नावाला पक्ष आणि चिन्ह वेगवेगळे असले तरी सर्वांचा मालक एकच आहे। उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर निशाणा। हे तिन्ही पक्षाचे नेते एकच आहेत। महायुतीमधला महायुती म्हणून जे काय ते नावाला त्यांची नाव आणि निशाणे वेगळ्या जरी असल्या तरी त्या त्यांच्या सगळ्या बी टीम आहेत आणि मी तर असं म्हणेन की त्यांचा मालिक एक आहे। उद्धवजी, पण तुमच्या पक्षात जसे प्रवेश होता आहेत तसे महायुतीतही प्रवेश होत आहेत, पण त्या प्रवेशांवरून नाराजी नाट्य दिसते, कारण एकमेकांचेच प्रवेश घेतले जात आहेत। आणि आता मी जो मागे एक शब्द वापरला होता अॅनाकोंडा, त्याचा अनुभव त्यांच्या महायुतीतल्या त्यांच्या मित्रपक्षाने यायला लागलेला आहे की ते त्या दोन्ही पक्षाने गिळल्याशिवाय हा अॅनाकोंडा आता थांबणार नाही। विनम्रप्रमाणे आमचा सल्ला असेल, महानगरपालिकेकडून सर्व सोयी सुविधा या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देण्यात आलेल्या आहेत, कुठेच काही तक्रारी ऐकायला मिळत नाही। याचं सगळं श्रेय कुणाला जातं? नाही, महापालिकेला जातं आणि सरकारला जातं, कारण महापालिकेवर प्रशासक आहे, माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी योग्य पद्धतीचं दिशादर्शक मार्गदर्शन केलं आणि मला वाटतं प्रत्येक वर्षापेक्षा अत्यंत मायन्युटली नीटनेटकं नियोजन दिसतंय। कारण मी नेहमी येतो, परंतु यावेळेला रांग, ट्रॅफिकचं नियोजन, इथल्या व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीनं हाताळल्या आहेत। त्यामुळे महापालिका सरकार यांनाच त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो। त्याप्रमाणे NGO ज्या आहेत त्यांनी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे। फडणवीस यांनी सुद्धा बैठक घेतली होती आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठिकठिकाणी जाऊन पाहणी सुद्धा केली। नाही, म्हणून मी सांगतोय ना की देवेंद्रजी असतील, एकनाथरावजी असतील किंवा दादा, यांना बाबासाहेबांप्रती एक वेगळा आदर त्या ठिकाणी आहे। हे आपलं पवित्र अशा प्रकारचं चैत्यभूमी स्थान आहे आणि जेव्हा देश यावर आपलं लक्ष असेलच एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती पाहूया। मुंबईचा महापौर महायुतीचा झाला तर कॉलर टाईट होईल असं शिरसाट यांनी म्हटलंय। भाजपच्या लोढांना शिंदेंच्या संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले। देवाभाऊ लोढांचा आदर्श त्यांनी त्यांची पूजा करावी असं शिरसाट म्हणाले। भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाभाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है। आम्हाला मुंबईचा महापौर हा महायुतीचा पाहिजे, तो जर झाला तर आमची कॉलर टाईट राहील। देवाभाऊबद्दल त्यांनी काय बोललं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी त्यांचा आदर्श आहे, त्यांनी त्यांची पूजा करावी। जब 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवाभाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवाभाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवाभाऊ तय करते हैं। प्रभात लोढा असं वक्तव्य का करतात? ते म्हणतात की भाजपच्या इशाऱ्यावर, देवेंद्र भाऊंच्या इशाऱ्यावर इतर पक्ष चालतात, खरंच चालतात? ते त्यांना माहिती आहे कोणते पक्ष चालले, त्याचे नावं त्यांनी घ्यावं, आम्हाला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही। आमचा पक्ष एकनाथ शिंदे साहेब चालू